एवढ्या छोट्याशा गाडीमध्ये सगळ्या सुविधा आहेत मित्रांनो. कारण इकोमध्ये हा एक मस्त पॅसेज भेटून जातो की बाबा तुम्हाला इथे, तर मी आता नॉर्मली डोर जरी लावला माझा तरी मी नॉर्मली पण असं झोपू शकतो. तर त्या सोलारने हा चार्ज होतो ज्यावेळी गाडी रनिंग असते त्यावेळी. ठीक, ही आहे तुमची ड्रायव्हर सीट. इथे पण तुम्हाला फुल जागा आहे आणि बाजूला आता सध्या रवीने पूर्ण स्टोरेज बनवून ठेवला आहे. तर मित्रांनो हे आहेत रवी. नक्कीच तुम्ही यांना इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुकवर बघितलंच असेल. तर चला आता आपण काहीसे आपले छोटे मोठे प्रश्न होते. आजकल क्या हो गया, बंदे लोग लाइक एक तो नशा के लिए एडिक्ट हो रहा, दूसरा साइड पैसे के लिए भाग रहा, खुद लाइफ को एक्सपीरियंस नहीं कर रहा. नमस्कार मित्रांनो, मी विनोद पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही पाहतात कॅराव्हॅन विथ विनोद. चला तर मग मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्लॉग. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज आपल्यासोबत एक स्पेशल गाडी आहे. खूपच सुंदर अशी गाडी आहे. म्हणू शकता तुम्ही भारतातील पहिली इको कॅम्पर आहे ही. आणि नाव तर अर्थातच सगळ्यांना माहीत असेल, व्हॅन लाईफ विथ रवी. तर आपण त्यांना पण भेटणार आहोत आज. पण तत्पूर्वी आपण सगळे जे काय ह्या गाडीचे सगळ्या गोष्टी आहेत त्या जाणून घेऊया. म्हणजे त्याचं एक्सटेरियर म्हणा, इंटेरियर म्हणा, एवढ्या छोट्याशा गाडीमध्ये सगळ्या सुविधा आहेत मित्रांनो. म्हणजे जेवढ्या आपल्या कॅम्पर व्हॅनमध्ये आहेत सिमिलरली सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भेटतील. तर चला सुरू करूया आपण पहिलं एक्सटेरियरपासून. आणि सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया हे ग्राफिक्स. तर बघू शकता किती मस्त असे ग्राफिक्स केलेत. आणि तुम्ही इथं पाहू शकता ऑल इंडिया ट्रॅव्हलर लिहिलं आहे. आणि अर्थातच रवी पूर्ण इंडिया फिरून झालेला आहे आणि आता त्याचे इंटरनॅशनल पण टूर चालू आहेत कॅम्पिंगचे. तर बघूया आपण या गाडीविषयी. तर अशी तर तुम्हाला ही एकदम नॉर्मल साधी इको वाटेल, पण जेव्हा आपण नीट बघायला जाऊ त्यावेळी एक एक गोष्टी याच्यातून बाहेर निघायला सुरुवात होते. तर सुरुवात करूया आपण आधी. सगळ्यात पहिल्यांदा हे वरती एक्स्ट्रा दिसते कॅरियरसारखं, तर ते कॅरियर नाही, ही आहे इलेक्ट्रिसिटी मॅनेजमेंट. तर ह्या गाडीमध्ये पॉवरसाठी आपल्या भावाने सोलार पॅनल लावलेत. आणि हे सोलार पॅनल एक सिंगल शीट आहे 590ची, 590 वॅटचा सोलार आहे याच्यामध्ये. त्यानंतर तुम्ही बोलाल तर इथे अजून एक तुम्हाला एक गोष्ट दिसते, त्याला एक इनलेट पाईप दिसतोय तुम्हाला. तर इथे आहे त्याचा वॉटर टँक, म्हणजे पाणी भरण्यासाठी किंवा पाणीच्या स्टोरेजसाठी त्याने इथे जागा केलेली आहे. तर जवळपास हे PVC पाईप आहेत. PVC पाईपमध्ये तुम्ही नाही म्हणाल तर म्हणजे एक असं त्याने स्ट्रक्चर बनवून घेतलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 100 लिटर पाणी इथे राहतं त्याचं. म्हणजे बघा एवढ्या छोट्या गाडीसाठी 100 लिटर पाण्याचं स्टोरेज खूपच जास्त झालं मित्रांनो. तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला तिकडनं दाखवलं हे तुमचं पाण्याचं स्टोरेज होतं. आता ह्याच्यातच तुम्ही बघाल तर खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. त्यातलीच एक दाखवून देतो. इथे बघा तुम्ही, हे ऑनिंगचं आहे आपलं, बट ह्याच्यामध्येच तुम्हाला एक शॉवरचं पण आउटलेट दिलेलं आहे. हे पहा, इथे आपला हा शॉवरचा आउटलेट हा काढायचा, हा इथे अडकवायचा. एक मस्तमध्ये टेंट आहे त्याच्याकडे जो वापरला जातो, बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिला असेल. तो टेंट लावायचा आणि मस्तमध्ये आंघोळ करू शकता तुम्ही इथे. म्हणजे विचार करा एवढ्या छोट्या गाडीत आंघोळीची पण सुविधा आहे. फक्त बाथरूमसाठी आपल्याला बाहेर जावं लागतं टेंट घेऊन, बट ठीक आहे. आणि ह्यानंतर तुम्हाला मी ऑनिंग दाखवून देतो एकदा. ओह माय गॉड, क्या है ये? पहा मित्रांनो आपली ऑनिंग सेट झाली आहे आणि एवढा एरिया आता आपल्याला एक शेड म्हणून वापरायला भेटणार आहे. आता जसं तुम्ही बघू शकता थोडाफार पाऊस सुरू झाला आहे, त्यातूनही आपल्याला हे वाचवू शकतं. तर पहा किती अशी माझी जागा आता एक्सटेंड झाली आहे कॅम्परमध्ये माझ्या. हे मला मस्तमध्ये सीट आउट अरेंजमेंट, जेव्हा मला जेवण बनवायचं आहे तेव्हा मी हे बाहेर खोलून इथे मस्तमध्ये जेवण बनवताना पण मला एक एक्स्ट्रा शेड भेटते. तर काहीशी अशी आहे आपली ऑनिंग. तर मित्रांनो ही काहीशी होती आपली ऑनिंग. आता ऑनिंग नंतर आपण चालू करूया इंटेरियर व्हॅन टूर. तर तुम्ही पाहू शकता इकोचं मला हे खूप आवडतं की त्याला पाठवून डिक्की आहे आणि या डिक्कीचे मल्टी यूज होऊ शकतात. म्हणजे जसं की आता मी एक खोललं तर मस्तमध्ये मला एक एक्स्ट्रा शेड भेटलेलं आहे. म्हणजे पावसाचं म्हणा किंवा बाकीच्या वेळी पण मस्तमध्ये बघा किती भारी असं आपल्याला शेड भेटून जातं. आणि ही पहा, ही अशी काहीशी आहे व्हॅन रवीची आतमधून. खूपच नीट आणि क्लीन ठेवली आहे भावाने आपल्या. आणि सुरू करूया आपण याच्यामध्ये किचन कंपार्टमेंटपासून. कारण इकोमध्ये हा एक मस्त पॅसेज भेटून जातो की बाबा तुम्हाला इथे पाठीमागे शेड आहे तर तुम्ही इथंच किचन बनवून टाका.
एक्सटेंडेबल बाकी कुठे बनवायची गरज नाही. तर चला आपण किचन बघूया. तर हा पहिला ड्रॉवर आहे, बघूया याच्यात काय आहे. हो 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 हो, याच्यात एकदम मस्त असा त्याने मोठा 2 बर्नरवाला शेगडी ठेवलेला आहे. त्यानंतर इकडे अजून एक ड्रॉवर आहे, याच्यात सगळे त्याचे मसाले वगैरे दिसत आहेत आणि बाकीच्या वस्तू ज्या आपल्याला रोजच्या जेवण बनवताना उपयोगी ठरतात. तिसरा बघूया कप्पा, ह्याच्यामध्ये त्याचा एक चॉपिंग बोर्ड दिसतो हा, आणि बाकीचे भांडे ठेवलेले आहेत तिथे. तर बघा मित्रांनो, एवढ्या कमी स्पेसमध्ये पण एवढे सगळे मस्तमध्ये अरेंजमेंट झालेले आहे. तर ज्याला कोणाला छोट्या गाडीमध्ये जास्त आउटपुट पाहिजे असेल तर इको तरी मला बेस्ट वाटते. आणि इकडे तुम्ही बघू शकता, इथे आहे आपला एक हा जो टेंट मगाशी जो मी म्हटलं तो शॉवर टेंट म्हणा किंवा वॉशरूमसाठी वगैरे वापरला जातो, तर हा आहे तो. त्यानंतर इकडे त्याने एक चेअर ठेवलेली आहे मस्तमध्ये छोटीशी. आता आपण बघूया दुसरा कॅबिनेट कशासाठी आहे ते बघूया. याच्यात काय आहे, खुलजा सेम सेम. ओ हो हो हो, पहा मित्रांनो, इथे पण त्याने बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. सगळ्या छोट्या मोठ्या ज्याच्या स्वयंपाकाच्या वस्तू आहेत त्या इथे राहिलेल्या आहेत. आणि एकदा हे बघून घ्या मित्रांनो, इथे किती मस्त असा बेड तयार झाला आहे. मला वाटतं याचे डायमेन्शन नाही म्हणाल तर असे 6 फूट असतील आणि असे 4 फूट असतील. आपण रवीला नंतर विचारूयाच एक्झॅक्ट किती डायमेन्शन्स आहेत ते. मी तुम्हाला याच्यात एकदा बसून दाखवतो हाईटसाठी कसं आहे ते. हे पहा मित्रांनो, किती मस्त अशी सिटिंग अरेंजमेंट पण आहे याच्यामध्ये. मला तरी नाही बोलाल तरी ताट बसलो तरी परफेक्ट बसायला भेटते, आणि नॉर्मल रिलॅक्स बसलो तर 2 बोटं राहतात वरती. ठीक आहे, एकदम याच्यात तुम्हाला झोपून पण दाखवतो. जर मी वरती डोकं ठेवलं तर जवळपास मला 2 बोटांचं अंतर राहते. तर मी आता नॉर्मली डोर जरी लावला माझा तरी मी नॉर्मली पण असं झोपू शकतो. पण अजून जर कोण 6 फुटाचा व्यक्ती आला, तर मी 5-6 आहे तरी मी नॉर्मली इथे मावलो आहे. जर 6 फुटाचा व्यक्ती आला तर आपल्याला ही जी सीट आहे ती ड्रायव्हर सीट थोडी पुढे बेंड करावी लागेल. ठीक आहे, तर मित्रांनो पहा, अशी काहीशी याच्यात स्लिपिंग अरेंजमेंट आहे. आरामात इथे 2 अडल्ट झोपू शकतात, आणि छोटासा एखादा बाळ वगैरे असेल तर 3 जणं तर झोपू शकतात इथे. आणि इथे बघा, इथे तुम्ही पाहू शकता, इथे 2 सॉकेट काढून घेतलेत भावाने, आणि हा AC पण बाहेरून फिटमेंट केलेली आहे. तर मित्रांनो, ही एक चांगली गोष्ट असते ज्यावेळी आपण व्हॅन घेतो. बघा किती मस्त असे स्लायडिंग डोअर आहेत, म्हणजे तुम्हाला एवढी जागा भेटून जाते. जर आपण इथे एक्सटर्नल टेंट घेतला जो जॉईंट होतो याच्यासोबत, तर अजून एक असा 5 फुटाचा आपला एक रूम तयार होऊ शकतो. तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असतील माणसांनी ह्याच्यामध्ये एक एक्सटर्नल टेंट जे इथे पूर्ण बॉडीला अटॅच होऊन खुलतात तसे लावलेले आहेत. म्हणजे तुम्ही नाही बोलाल तर 5-10 फुटाचा कनेक्टेड अजून एक रूम तुम्हाला भेटेल, आणि तुमची गाडी 1 RK to 1 BHK कन्वर्ट होऊन जाईल. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया हे उरलेले 2 कप्प्यांमध्ये नक्की काय आहे ते. तर चला सुरुवात करतो ह्या कंपार्टमेंटपासून. तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ते आपल्याकडे आहे पॉवर मॅनेजमेंट. तर हे जे दिसत आहेत तुम्हाला, हे इकोफ्लोचे वेरियंट आहेत. म्हणजे इकोफ्लोचं इन्व्हर्टर टाईप गोष्टी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इकोफ्लो डेल्टा 2 आहे, आणि हा एक इकोफ्लोचं सगळ्यात स्टार्टिंगचं जे व्हर्जन येतं छोटं मिनी व्हर्जन ते आहे. तुम्ही पाहू शकता किती कॉम्पॅक्ट आहे आणि हलकं पण आहे. म्हणजे जेव्हा कधी आपल्याला गाडी जर समजा एखाद्या लोकेशनपर्यंत पोहोचत नाही आहे आणि आपल्याला पॉवरची गरज आहे, तर तुम्ही काय करू शकता, हे असं मस्तमध्ये हातात कॅरी करून जिथे जाल तिथे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी भेटते याच्यामध्ये. तर पहा, एकदम मस्तवालं असं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये हे 2 गोष्टी आहेत तुमच्या पॉवर मॅनेजमेंटसाठी. आणि हे जे आहे, हा डेल्टा 2 जो आहे, हा याच्यातला मेन पॉवर सप्लाय आहे. तर जे मी तुम्हाला आता सोलर दाखवलेलं बाहेरून एक्सटेरियर टूरमध्ये, तर त्या सोलरने हा चार्ज होतो ज्यावेळी गाडी रनिंग असते त्यावेळी. ठीक आहे, त्यानंतर इथे एक छोटा कप्पा दिसतो आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत. त्यामध्ये त्याने केबल ठेवली, ऑइल वगैरे ठेवलं, म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी इथं राहत आहेत. त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही, इथे एक त्याने छोटा पंखा ठेवला आहे, बाकीचं सगळं साहित्य आहे त्याचं. आणि तिथे आहे त्याचा सिलेंडर, जो गॅस सिलेंडर मला वाटतं 2 किलोचा दिसतोय तो. ठीक आहे, त्यानंतर त्याच्या इथे सगळं लाईटिंग वगैरे आहे. तर असं काहीसं होतं हा कप्पा. मित्रांनो, आता आपण हा शेवटचा कप्पा बघायचा आहे. तर त्याची मस्त एकदम अरेंजमेंट केली दादाने. तर हे पहा, हे 2 तुम्हाला इथं फोल्डिंगवाले सॉकेट दिसत असतील. हे असे मस्तमध्ये लॉक होतात, हे ओपन करायचे, आणि मग नंतरनी हा जस्ट असा इथे उघडा करायचा. माझ्यासाठी अजून एक एक्स्ट्रा प्लॅटफॉर्म झाला आहे. जर मला कधीही काही इथे करायचं आहे, समजा मस्त चेअर ठेवली, पुढे व्ह्यू आहे माझ्याकडे, मस्तमध्ये मी इथे जेवू शकतो किंवा बाकीच्या गोष्टी करू शकतो, तर हा एक एक्स्ट्रा प्लॅटफॉर्म म्हणून काम करतो आहे माझं. तर मित्रांनो, तर असा होता हा आपला प्लॅटफॉर्म. आणि इथं पाहू शकता, इथे त्याने असे त्याचे वापरलेले कपडे म्हणा किंवा बुटं म्हणा ते ठेवण्यासाठी याचा वापर केलेला आहे. आणि याच्याच खाली बघा, ह्याच्या खाली इथे त्याचा CNG टँक. म्हणजे मित्रांनो, ही जी इको आहे ती पेट्रोल प्लस CNG व्हेरियंट आहे.
आणि CNG वेरियंट असताना देखील त्याच्यामध्ये एवढा सगळा स्पेस काढून घेतलेला आहे. तर मित्रांनो, स्पेस मॅनेजमेंट खूपच मस्त झालं या गाडीचं. आणि चला आता मी तुम्हाला तो शेवटचा कप्पा दाखवून देतो एकदा. ते पहा मित्रांनो, इथे आहे आपला वॉटर मॅनेजमेंट. म्हणजे प्यायच्या पाण्यासाठी त्याने हा एक एक्स्ट्रा कॅन ठेवलेला आहे, जवळपास 10 लिटरचा असावा. तर आता काढूया इथून. आणि राहिला आपला हा शेवटचा कप्पा. त्याच्यात असं काही विशेष नाही आहे. तुम्ही पाहू शकता इथे आहे फक्त CNG टँक. आणि छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील तर इथं आपण या कोपऱ्यांमध्ये टाकू शकतो. तर असं काहीसं होतं हे इंटेरियर टूर रवीच्या व्हॅनचं. तर मित्रांनो, जसं की आपण बघितलं हा पाठचा बेड वगैरे आणि बाकीचा स्टोरेज वगैरे. तर आता बघून घ्या, एवढं सगळं केल्यानंतरही पुढे किती जागा वापरायला भेटते. जसं की आता मी तुम्हाला दाखवतो. तर हे पहा, ही आहे तुमची ड्रायव्हर सीट. इथे पण तुम्हाला फुल जागा आहे. आणि बाजूला आता सध्या रवीने पूर्ण स्टोरेज बनवून ठेवला आहे. इको पॅसेंजर सीट आहे, त्यामध्ये बघा त्याने किती साहित्य ठेवलं आहे ते. कारण ज्यावेळी रात्री झोपायचं असतं त्यावेळी आपल्याला सामान ते कुठे ना कुठे ठेवावं लागेल. तर आता ते सामान त्याने सध्या पुढच्या सीटवर म्हणजे को ड्रायव्हर सीटवर ठेवलेलं आहे. तर जर नियर बाय वगैरे कुठे जायचं असेल तर ते सामान तिथेच राहतं. आणि जेव्हा तो लॉंग टूरला जातो त्यावेळी तो पाठी ठेवून देतो, फक्त झोपताना ते पुढे टाकतो. तर मित्रांनो, ही अशी काहीशी होती या छोट्याशा पण मस्त अशा कॅम्परची टूर. तर चला आता आपण भेटूया मिस्टर रवी यांना. भाई प्लीज. हाय भाई, कैसा हो? एकदम. तर मित्रांनो, हे आहेत रवी. नक्कीच तुम्ही यांना इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुकवर बघितलंच असेल. तर चला आता आपण काहीसे आपले छोटे मोठे प्रश्न होते ते विचारूया. कारण सगळ्यांना क्युरियोसिटी असते, तर मला अशी गाडी बनवायची झाली तर किती खर्च येऊ शकतो. तो भाई कितना कॉस्टिंग आया था ये गाड़ी? कॉस्टिंग देखे तो पूरा लाइक गाड़ी का प्राइस छोड़ के मॉडिफिकेशन के लिए 3 लाख आया. A to Z, इसमें A to Z इंक्लूडेड है. ओके. तर मित्रांनो, गाडी सोडून त्याला बाकीच्या सगळे जे तुम्ही हे बघताय जे कस्टमायझेशन आहे त्यासाठी त्याला 3 लाख रुपये आले. तर बाकीचं अजून जर महत्त्वाचं काय विचारायचं झालं तो ये आपने ये जो वैन लाइफ है वो क्यों चुना? मतलब क्या इसके पीछे मोटिव था? फ्रीडम ऑफ लाइफ. आजकल क्या हो गया, बंदे लोग लाइक एक तो नशा के लिए एडिक्ट हो रहा, दूसरा साइड पैसे के लिए भाग रहा, खुद लाइफ को एक्सपीरियंस नहीं कर रहा. करेक्ट. तो मैं लाइक ये स्टार्ट करने पहले यूके में था, उधर भी मैं मास्टर्स कंप्लीट किया. फिर अमेज़ॉन में इंटर्नशिप आया, अच्छा सा पैकेज भी है. फिर सेम वही लाइफ है, पैसे के लिए भागना है. तो खुद का लाइफ एक्सपीरियंस नहीं है. तो एवरी वीकेंड हम बाहर जाएंगे आउटिंग. तो उस टाइम ये कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस हो गया. लोग से बात करना शुरू किया, उनसे ट्रैवल करना शुरू किया. एक्चुअल पर्पस ऑफ लाइफ पता चल गया. मैं सोचा एक ट्राई करेंगे इंडिया में, एक 1 ईयर पूरा सेक्रीफाइस करके ट्रायल डालेंगे. सक्सेस हो गए तो ठीक है, सक्सेस नहीं हो गए तो भी ठीक है, जॉब के साथ ये करेंगे बोल के सोचा. बट विद इन फर्स्ट फ्यू मंथ्स अच्छा सपोर्ट आ गया. तो ये फुल टाइम प्रोफेशन और पैशन दोनों यही हो गया मेरा. अरे वाह, सही, अच्छा है. तो भाई और इसमें ना ये वाटर मैनेजमेंट का मुझे बहुत अच्छा लगा. तो ये कंसेप्ट और ये आइडिया कहाँ से आया आपको? तो नॉर्मली सब लोग क्या करता, ये 50 लीटर ना है तो 100 लीटर का टैंक ही रखता. इससे क्या होता, फ्लक्चुएट होता. अंदर लिक्विड है ना, तो इधर टर्न मारे तो इधर आ जाएगा, उधर टर्न मारे तो उधर आ जाएगा. और ये रोलिंग का ऑप्शन ज़्यादा है, इको हाइट ज़्यादा है ना. तो सोच के लाइक मैं क्या सोचा, PVC पाइप सिस्टम इंट्रोड्यूस किया. तो इंडिया में मेरे से पहले कोई ये कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस नहीं किया. तो 4 इंच का PVC पाइप लेके ऐसा बॉक्सेस जैसा बना के लाइक इसमें एक मोटर फिक्स किया. तो इसको एक इनलेट 2 आउटलेट्स. ये पहला आउटलेट क्या है, बिना मोटर ऐसा खोले तो पानी आ जाएगा. स्लोप थोड़ा स्लैंटली ऐसा नीचे रखा तो वाटर फ्लो आगे आ जाएगा. और दूसरा आउटलेट शेवर, नॉर्मली मैं ऐसी आउटडोर शेवर ले लेगा. जस्ट एक मोटर स्विच ऑन करे तो घर में कैसा पानी आता फोर्स से, सेम ऐसी इधर ही भी आराम से नहा सकता है. ओके. और भाई मैं एक डायमेंशन बताना भूल गया था. तो आपके बेड का डायमेंशंस क्या है? तो एक्चुअली मेरा हाइट 5'7", ये बेड का डायमेंशन 5'9" आता है, 5'9", 5'10". ओके. और ऐसा विड्थ में? विड्थ में ऑलमोस्ट उतना आइडिया नहीं है. 4.5 रहेगा. 4.5, 5. जितना मुझे लग रहा है 4 and 4.5. 4.5 to 5 आता है. आराम से मेरे जैसे पतला लोग 3 लोग सो सकते करेक्ट. और कोई हेल्दी भी है तो भी 2 लोग अडल्ट तो अच्छे से आ जाएंगे उसमें. हैं. या तो ऐसा था हमारे भाई का व्हीकल, मुझे बहुत ही पसंद आया. और मैं एक बताना चाहूँगा यहाँ पे, मैंने इनको देख के ही मतलब सोचा था कि मुझे वैन लाइफ करना है. तो भाई थैंक यू सो मच. और हम लोग का व्लॉग भी आने वाला है तो वो भी ज़रूर देख लेना. तो चलो मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. थैंक यू. बाय. एंड चैनल सब्सक्राइब करना भूल मत. यस, बहुत ज़रूरत है आपका लव एंड सपोर्ट का. तो जल्द से जल्द चैनल को सब्सक्राइब कर दो. यस.